आपलं वस्त्रभूषण नमस्ते. चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनईमधील नमस्ते वस्त्र दालनात आणि खरेदीवर मिळवूया 10% सूट. लग्न सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र, डिझायनर साड्या, चिल्ड्रन वेअर, रेडीमेड ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग. आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली. सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते. ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर, शिवाजी रोड, सोनई. संपर्क 95 27 077 024 99 21 21 56 17. शरद पवारांचे निष्ठावान सारथी रावसाहेब म्हस्के पाटील. आमदार थोरात. समाजातील माणसं जोडत असतानाच आपलं स्वतःचं कुटुंब एकत्रित कसं ठेवायचं याचं आदर्श उदाहरण म्हणजे रावसाहेब म्हस्के पाटील. या शब्दात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रावसाहेब म्हस्केंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं. रावसाहेब म्हस्के यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व त्यांच्या जीवनावरील शरद पर्व, सारथी, अमृतरथ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन व नाथाजी म्हस्के पाटील यांचा पुतळा अनावरण सोहळा बाबळेश्वर येथे उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना थोरात यांनी नगर कॉलेजच्या GS पदापासून ते दूध संघाला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्यापर्यंतचा रावसाहेब म्हस्के यांचा प्रवास आपल्या मनोगतात व्यक्त केला. नेतृत्वाचा ज्वलंत आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. थोरात यांनी आपल्या भाषणात रावसाहेब म्हस्के यांच्यासोबत नगर कॉलेजपासून घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. बाबळेश्वरचा श्रीराम दूध संघ उभा करताना म्हस्के यांनी अनेक अडचणींवर मात करत आपल्या कार्यातून संघाची राज्यभर ओळख करून दिली. विविध राजकीय विचारधारेच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य म्हस्के यांनी कमी वयात केले. राजकारणासोबतच उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला असल्याचे थोरात म्हणाले. सत्काराला उत्तर देताना रावसाहेब म्हस्के यांनी आपल्या जीवन प्रवासातील संघर्षाचे पर्व उलगडले. मित्रमंडळी व कुटुंबाच्या प्रेमामुळे हा सोहळा आयोजन झाल्याचे त्यांनी सांगितले. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना शिक्षणापासून दूर राहावे लागले होते, पण MR राऊत सरांच्या प्रेरणेने संघर्ष करत नगर येथे शिक्षण पूर्ण केले, जिथे त्यांना खऱ्या अर्थाने राजकारणाचे धडे मिळाले. प्रवरा कारखाना व बँकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी प्रवरा दूध संस्थेची आणि नंतर जिल्हा दूध संघाची यशस्वीपणे उभारणी केली. शरद पवार यांच्या काँग्रेसमधून आमदारकीचे तिकीट मिळाले, पण ओळख नसतानाही केवळ 5200 मतांनी पराभव झाला होता. कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत असताना रावसाहेब म्हस्के गहिवरून आले आणि हा भावनिक क्षण उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. सुधीर म्हस्के व परिवारातील सदस्यांनी मान्यवरांचा सन्मान केला. रावसाहेब म्हस्के यांचा त्यांच्या पत्नी कमलाताई म्हस्के यांच्या समवेत सपत्नीक सत्कार करण्यात आला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शरद पर्व, सारथी, अमृतरथ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. खराब हवामानामुळे शरद पवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, पण सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कायम रावसाहेब म्हस्के यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. सुधीर म्हस्के या परिसरासाठी एक चांगले नेतृत्व आहे. रावसाहेब म्हस्के यांचा वारसा सुधीर म्हस्के पुढे घेऊन जातील, आपलं कार्य पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा यावेळी मनोगतादरम्यान अनेक मान्यवरांनी केली. शालिनीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. म्हस्के कुटुंबियांनी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान राजकीय औदार्याचे दर्शन घडले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक दादाभाऊ कळमकर यांनी केले. दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे, बिपिन कोल्हे, अरुण कडू, सचिन गुजर, भगीरथ शिंदे, संदीप वर्षे, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ बासे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मीनाताई जगधने, करण ससाने, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे, भगीरथ शिंदे, अॅडव्होकेट संदीप वर्षे, दादाभाऊ कळमकर, प्रभाताई घोगरे, कमलताई म्हस्के, शालिनीताई विखे, वंदना मुरकुटे, बाबासाहेब ओहोळ, बाबासाहेब कोते, बाळासाहेब गायकवाड, अनुप दंडवते, महेंद्र शेळके, शिवाजी लहारे, नारायण कारले, रामदास कोरडे, सुरेंद्र खर्डे, रावसाहेब चाचा तनपुरे, अॅडव्होकेट गोकुळ धावणे, सुधीर म्हस्के, योगेश म्हस्के, अमित भांगरे, किरण कडू, ताराचंद म्हस्के, राजेंद्र फाळके, अंबादास कारुडकर, अॅडव्होकेट अजित काळे,
नानासाहेब गाडे, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, माजी संचालक बाळासाहेब देशमुख, चेअरमन शिवाजी राजदेव, श्री खोसे आदींसह निळवंडे पाटपाणी कृती समिती, श्रीरामपूर दूध जिल्हा कर्मचारी, विद्या विकास पब्लिक स्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बाभळेश्वर ग्रामस्थ, रयत शिक्षण संस्था पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक अरुण कडू यांनी केले। सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले, तर आभार शिवाजी लहारे यांनी मानले।